आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन लवकरच होत आहे. येईल त्या 27 तारखेला गणेश चतुर्थी आहे. तर आपल्या बाप्पाचं आगमनाची आपण तयारी खूप करत आहे. तर आपल्याला गणेश मूर्ती आपल्या घरी कशी आणावी, तर त्या कशा स्वरूपात असावी याबद्दलचीच माहिती घेणार आहोत. तर मी अनुराधा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर बघा, आता येईल त्या 27 तारखेला आपले बाप्पा येत आहेत. तर आपले बाप्पांची खूप छान मनोभावे पूजा करायची असते. तर बघा, आपले बाप्पा आपल्या घरामध्ये येतात तर आपले सर्व विघ्न दूर होतात, आपले संकट निवारण करतात. तर हे त्याच्यामुळेच त्यांना बाप्पांना विघ्नहर्ता असं म्हटलं जातं. तर तुमचेही विघ्न सर्व जावे हे गणपती चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आता गणपती बाप्पा येत आहेत. तर आपल्याला गणेश मूर्ती घरी आणताना काही चुका होत असतात. तर बघा, बरेच जणांना काही चुका होत असतात. तर त्या मूर्त्या नक्की कशी असावी, त्या तुमच्याकडे म्हणजे काही सूतक आल्यावर तर गणपती बाप्पा येणार, तर काही सूतक आल्यावर किंवा महिलांना काही प्रॉब्लेम आल्यावर तर ते त्यावेळेस काय करावे याबद्दल सांगणार आहे. बघा, सर्वप्रथम तर पहिलं गणपतीची मूर्ती जेव्हा पार्थिवच असावी. बघा, पार्थिव म्हणजे काय, बघा आता ते पार्थिव म्हणजे निसर्गापासून बनलेले असतं. तर ते आपण निसर्गापासूनच तयार केलेली मूर्ती आणि निसर्गातच ते आपण विसर्जन करत असतो. तर त्यालाच पार्थिव असं म्हटलं जातं. किंवा शाडू मातीची असावी. बघा, आपण नेहमी गणपती खूप वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये येतात. बघा, तर ते जी काही मूर्ती असते तर ते प्लास्टरची काही बनवलेले असतात, खूप सुंदर रेखीव असतं आणि आपण तेच घेऊन येतो. तर अशी चूक करू नका. तर मूर्ती आपली पार्थिव आणि किंवा शाडू मातीचीच असावी. मूर्ती बघा आणताना बघा, डाव्या सोंडीची असली तर खूपच चांगलं असतं. बघा, उजव्या सोंडीचं जर तुम्ही गणपती आणला घरामध्ये तर तुमच्या परंपरेनुसार जर तुम्ही उजव्या सोंडीचं आणत असाल तर त्याला फार सोहळा वापरायला लागतं. म्हणजे भरपूर त्यांचे काही नियम असतात उजव्या सोंडीचे. तेव्हा म्हणूनच तुम्ही डाव्या सोंडीचाच गणपती नक्कीच आणावा. डाव्या सोंडीचा म्हणजे काय, तो तर वक्रतुंड असतो. आणि उजव्या सोंडीचा जर असेल तर तो सिद्धिविनायक गणपती असतो. तर तुमच्या परंपरेनुसार तुम्ही जशी मूर्ती आणता तशीच आणायची आहे. शक्यतो डाव्या सोंडीची मूर्ती नक्कीच आणायची आहे. खरं तर डाव्या सोंडीचा आणावा. मग बघा, आपल्याला 1 फुटापर्यंत मूर्ती असावी. आपण जास्त बघा, आता मार्केटमध्ये गेलेलं आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या दिसतात. तर त्या आपण जेव्हा घरी आणतो तर ते 1च फुटाची गणपतीची मूर्ती असावी. कारण काय माहिती का, जेव्हा मंडळात बसते तेव्हा ते खूप मोठ्या मोठ्या उभ्या म्हणजे मूर्त्या असतात आणि मोठ्या असतात. तर ते आपण घरी आणताना फक्त 1 फुटाचीच असावी. कारण आणि आपण जेव्हा मार्केटमध्ये मूर्ती घरी घ्यायला घेतो तर त्या दिवशी नक्की त्याचा भाव करू नका. कारण बघा, देवाचा भाव कधीच करू नये. म्हणजे आपण देवाची मूर्ती घेत असतो तर ते कोणी म्हणतं की बाबा एवढ्याला नको, एवढ्यालाच दे. तर ते नक्की ते शक्यतो टाळावा. कारण बघा, त्याचा भाव नक्की कधीच करू नये. तर बघा, हे एक तुम्ही गोष्टी टाळायच्या आहेत. आणि ते बघा, गणपतीची मूर्ती बघा विश्राम अवस्थेत असावी. म्हणजे बघा, गणपती नेहमी बसलेला असावा, उभारलेला नसावा. कारण बघा, बरेच जण अशी चूक करतात की गणपती खूप त्यांना आवडत असते बऱ्याच प्रकारे आणि ती बसलेली नसताना उभा असलेली किंवा गरुडावर बसलेली, दगडावर बसलेली अशा स्वरूपात आणायची नाही. नेहमी असे सुंदर रेखीव डोळे असावे, त्याचे मुख असं चांगलं असावं. अशा मूर्त्या नक्कीच ते घरी आणायच्या आहेत. बघा, मार्केटमध्ये आजकाल तर खूप वेगवेगळ्या स्वरूपात मूर्ती आलेले, म्हणजे विष्णू रूपात, साईबाबाच्या रूपात, स्वामीच्या स्वरूपात, बाळकृष्णाच्या स्वरूपातही गणपती आलेले असतात. तर त्याच्या गणपती आणायची नाही. कारण बरेच बघा, आता शंकर पार्वती सोबत बसलेले गणपती असतात मांडीवरती, किंवा विष्णू स्वरूपात, बाळकृष्ण स्वरूपात, स्वामी स्वरूपात अशा गणपती आणायचा नाही. कारण बघा, आपण बाप्पाची पूजा करतो तर आपले बाप्पाचं स्वरूप फक्त बाप्पाचंच असावं. ते इतर म्हणजे आपण आता गणपती बाप्पाचंच आपण पूजा करणार, त्याशी गणेश चतुर्थी आहे तर त्यांच्याच स्वरूपात आपण पूजा करायची असते. तर त्यामुळे या वेगवेगळ्या रूपामध्ये जे स्वरूप असतं तर त्या वेगवेगळ्या स्वरूपात आणायची नाही. घरी जेव्हा आपण स्थापना करत असतो बघा, आता ही पार्थिव मूर्ती असते त्याच्यामध्ये कुठलंही प्राण नसतो.
जेव्हा आपण ती मूर्ती घरी आणतो, मनोभावे पूजा करतो, प्राणप्रतिष्ठा करतो, तेव्हा त्या मूर्तीमध्ये प्राण आलेले असतात आणि तेव्हा आपण त्या स्वरूपात बाप्पाच्या स्वरूपात ती पूजा केली जाते. त्याच्यामुळे ते कुठल्याही स्वरूपात गणपतीचं आगमन करायचं नाही, म्हणजे घरामध्ये आणायचं नाही आहे, कारण ते पूजेसाठी योग्य नसतं. आणि गरुडावर किंवा दगडावर बसलेली मूर्ती असते किंवा कुठल्या ह्याच्यावर ते मूर्ती अशी बसलेली असते बघा, तर तशी आणू नका. फक्त गणपती अशी छान बसलेली असावी, सिंहासनावर बसलेले असले तरी चालतं, म्हणजे बघा खाली सिंहासन असतं किंवा असं छान बसलेली मूर्ती, हा छान सुंदर रेखीव असं मूर्ती असते, तर तशी मूर्ती नक्कीच घरी आणावी. भगवान शंकर पार्वतीसोबत पण ते आणू नका, कारण बघा शंकराची आपण कधीच पूजा करत नाहीत बघा. शंकराची म्हणजे शिवलिंगाची पूजा केली जाते घरामध्ये, त्याच्यामुळे आपण ते सोबत असं असतं ना, शंकर पार्वती आणि गणपती मांडीवर बसलेला असतो, तर तशी ही मूर्ती आणायची नाही. आणि मूर्ती आणताना खंडित नसावी बघा, त्यांचे हात पाय योग्य असावे, हे सगळं बघूनच तुम्ही आणायचे आहे. जर शक्यतो आपण जर ती मूर्ती खंडित झाली आणताना बघा, आता कधी ट्रॅफिकमुळे किंवा घरी आणताना काही प्रॉब्लेम झाला, म्हणजे बरेच जणांना काही असतं की म्हणजे काहीतरी होतं रस्त्यामध्ये येताना, तर ते मूर्ती जरी घरामध्ये आणली तर त्यांना दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि लगेचच ती मूर्ती विसर्जित करून दुसरी लगेच मूर्ती आणावी. असं काही मनात आणू नका शंका की आता खंडित झाले आहे तर काही म्हणजे होतं का, नाही, त्याच्यामुळे काही होत नाही. कारण आपण जेव्हा आणतो तेव्हा काहीतरी थोडंसं काही तुटतं किंवा काहीतरी होतं, म्हणजे स्क्रॅच जातो मूर्तीला, तर असं काही असं मनात आणायचं नाही. ती मूर्ती लगेच विसर्जित करून दुसरी मूर्ती आणायची आहे. आणि गणपती आणताना आपल्याला चप्पल घालायची नाही आहे, बिना चप्पलची आपण मूर्ती आणायला जायचं आहे. आणि सोबत आपण स्वच्छ वस्त्र घालायचं आहे, डोक्यावर टोपी किंवा फेटा किंवा काही असेल तर तुमच्या चांगले वस्त्र घालायचे आहेत. आणि लाल वस्त्र घेऊन जायचं आहे, पाट घेऊन जायचं आहे. जेव्हा आपण मूर्ती घरामध्ये आणतो तर ते पाटावर असावी आणि त्यांचं गणपतीचं मुख जे आहे तर ते तोंड झाकून आणायचं आहे. जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा ते पूजामध्ये आपण तोंड म्हणजे लाल वस्त्रामध्ये जे असतं तर ते काढत असतो, तेव्हा तर आणताना नेहमी मूर्ती घरामध्ये ते झाकून आणायची आहे. आणि बघा जेव्हा ते मूर्ती घरामध्ये येते तेव्हा जयघोष नक्की करावा, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणत आपल्याला घरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. तर खूप प्रसन्नमय वातावरण असतं बघा. जेव्हा आपण मूर्ती घरामध्ये आणतो तेव्हा खरंच खूप आनंद वातावरण असते. आणि जेव्हा गणपती घरामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला स्थापना करायची आहे त्याआधी ती रूम असेल तर ते किंवा ती जागा असेल तर ती स्वच्छ करा, तिथे आपलं गोमूत्र शेंपडून आपली ही सगळी जागा स्वच्छ करा. खूप छान आजकाल खूप सजावटीचं सामान भेटतं, तर ते खूप छान सजवायचं आहे आपल्याला त्या जागी. आणि त्यानंतर आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे बघा. आता सगळ्यात गोष्ट म्हणजे पुढची आता काय, तर आपण जेव्हा गणपती आणतो किंवा आपले म्हणजे कुणाचे 1.5 दिवसाचा गणपती असतो, 5 दिवसाचा असतो, कुणाचा 7 दिवसाचा, कुणाचा 10 दिवसाचा, तर ते आपल्याला जेव्हा सुतक येतं बघा. आता अचानक कोणीतरी कुणाचं निधन झालं किंवा अचानक कुठल्या तरी गोष्टी घडल्या किंवा मासिक पाळी आली किंवा आपल्या घरामध्ये बाळातीन आहे, तर अशा वेळेस आपली जेव्हा आपण गणपतीची मूर्ती आपण स्थापना केली, म्हणजे प्राणप्रतिष्ठा झाली, पूजा झाली, तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जर अशी काही घटना घडली तर काही नाही, तर आपल्या गुरुजी म्हणजे ब्राह्मणांच्या आणून पूजा करायची. किंवा तर ते शक्य नसेल तर आपल्या आजूबाजूच्या किंवा जवळच्या नातेवाईकांना बोलून त्यांच्या हातून ती पूजा करून घ्यावी. किंवा शेजारी असेलच तुमच्याकडे तर त्यांच्या हातून पूजा करायची आहे. तुम्ही आता मार्केटमध्ये जेव्हा आपण घरी मूर्ती आणायची आहे तर या सर्व गोष्टींचा नियमाचं पालन करा, कारण मूर्ती कशी असावी तर ते आपल्याला मी सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये. तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारेच मूर्ती नक्कीच घरी आणून त्यांची स्थापना करायची आहे बघा. प्राणप्रतिष्ठा करून आपण ही पूजा विधिवत करायची आहे. त्यानंतर आपले बाप्पा 10 दिवसाचे अनंत चतुर्थीपर्यंत आपण पूजा करायची असते. त्यांना आवडीचा नैवेद्य म्हणजे मोदक दाखवायचा आहे. सकाळी संध्याकाळी आपल्याला आरती करायची आहे, मनोभावे त्यांचा नामस्मरण स्मरण करायचं आहे बघा. आपले विघ्नहर्ता गणपती बाप्पा आहे, तर त्यामुळे तुमच्या घरातले सर्व विघ्न दूर हो हेच गणपती चरणी मी प्रार्थना करते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हे सांगण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे की मूर्ती कशी असावी आणि ती कोणती मूर्ती घरी आणावी. तर अशाच
अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.